आपण जे कल्याण ईस्ट वेस्ट फ्लायओव्हर जे वालधुनीपासून म्हणजे वालधुनीवर प्रेम ऑटोपासून विठ्ठलवाडीपर्यंत जे 4 पदरी उड्डाणपूल आहे, त्याकरिता आपण 30 मे रोजी जे अलाइनमेंटमध्ये येणारे जे अडथळे होते त्याकरिता आपण संयुक्तिक कारवाई केली आणि त्या स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतली. ही जे जागा आहे ते पूर्णपणे महानगरपालिकाच्या ताब्यात आहे. जवळजवळ 60,000 स्क्वेअर मीटर महापालिकाने TDR देऊन ताबा घेतलेला आहे आणि त्याच्यापैकी 11,638 स्क्वेअर मीटर ही हायवे खाली जाणारी जागा आहे. ते पूर्णपणे महानगरपालिकाचे ताब्यात आणि 7-12 पण महानगरपालिकाच्या याच्यामध्ये आहे. मात्र इथे राईट ऑफ वेमध्ये ताबा घेण्याकरिता काही अडथळे येत होते. त्याकरिता वेळोवेळी जेव्हा काम सुरू करण्यात आला 2024ला तेव्हापासून आतापर्यंत 10 ते 12 वेळी आपण बुद्धभूमी फाउंडेशन आणि त्यांचे प्रतिनिधीबरोबर मीटिंग घेतले. विविध स्तरावर बैठका घेण्यात आल्या. सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि माझ्या स्तरावर पण 2 बैठका घेण्यात आले. त्याच्यामध्ये वारंवार त्यांना आपण विनंतीही केली की आपण इथे जे अडथळे आहेत ते आपण स्वतःहून दूर करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. लास्ट मीटिंग 14 मे 2025ला घेण्यात आली. त्यावेळी आपण विनंती केली आणि त्याचबरोबर सकारात्मक चर्चा करून त्यांचीही काही मागण्या होत्या की आजूबाजू काही परिसर विकास करायचे, काही अप्रोच रोड करायचे, एक स्टुपा स्टाईलनी एक कमानी करायचे किंवा रिटेनिंग वॉल करायचे. तर त्याकरिताही प्रशासनाची सहकार्याची भूमिका होती आणि त्यावर आपण मीटिंग क्लोज केली. मात्र नंतर जेव्हा आमचे अधिकारी आणि MMRDचे अधिकारी फील्डवर जेव्हा जातात तेव्हा त्यांना अडथळा निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि शासनाचा जे महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे आणि कल्याणकरांसाठी जे एवढं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल त्याला कुठेतरी अडथळा निर्माण होतो. म्हणून 25 तारखेला परत बुद्धभूमी फाउंडेशनला त्या ठिकाणी नोटीसही रीतसर बजावण्यात आला की या राईट ऑफ वेमध्ये फक्त 24 मीटर अलाइनमेंटची राईट ऑफ वेमध्ये जेवढे अडथळे आहेत ते आपण स्वतःहून दूर करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावं. ते नोटीसही घ्यायला त्यांनी नकार दिला आणि मग नंतर 30 तारखेला आपण विधीपूर्वक रीतसर प्रशासनामार्फत तिथे जे काही तथागत गौतम बुद्धांची 4 मूर्त्या होती ते आपण मूव्ह करून त्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि ही जागा आपण सध्या MMRDAला काम करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याच्या पलीकडेही बुद्धभूमी फाउंडेशनबरोबर जेव्हा फोनवरही नंतर बोलणं झाला तर त्यांची इतर काही मागण्या आहेत की ज्याच्यावर त्यांना प्रशासनाबरोबर आणि माझ्याबरोबर चर्चा करायची तर तेही या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात वेळाप्रमाणे आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत आणि टेबलावर बसून चांगल्या रीतीने शहराचा विकास कैसे होईल आणि आजूबाजू या परिसराचा कैसे विकास होईल याच्यावर सकारात्मक चर्चा करण्याकरिता आम्ही एकत्रित बसणार आहोत. सर, अनधिकृत बांधकाम आणि आरक्षित भूखंड यामधला वाद सोडवण्यासाठी तुम्ही काहीतरी प्लॅन केलात?